ऑसिलेशनचा एक चांगला प्रश्न बघू. आपल्याला लेंथ ऑफ पेंड्युलम दिले 5 मीटर आणि 20 मीटर आणि सांगितलंय की एकाच टाइमला दोन्ही पेंड्युलम स्टार्ट होत आहेत. तर परत ते केव्हा सेम फेजला येतील. जर शॉर्टरनी जेव्हाही ते सेम फेजला आली एक्स ऑसिलेशन केले असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय. आता सेम फेजला कधी येतात, जेव्हा सेम लोकेशन पण पाहिजे आणि सेम वेलॉसिटी पण पाहिजे विथ डायरेक्शन. आता मला एक गोष्ट सांगा, या दोघांच्या लेंथचा रेशो तुला येईल का काढता. काय येईल सर, L2/L1 जर मी केला तर दॅट इज इक्वल टू 20/5. किती आलं बेटा, हे 4 आलं. तुम्हाला माहिती आहे की टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L. याचा अर्थ मी म्हणू शकतो की T2/T1 इज इक्वल टू किती येणार आहे, 2. याचा अर्थ दुसऱ्या पेंड्युलमचा, हे जे दुसरं पेंड्युलम आहे लॉंग पेंड्युलम, त्याचा टाइम पिरियड 2t आहे. याचा टाइम पिरियड किती आहे सर, 2t. आणि याचा टाइम पिरियड किती आहे बेटा, t आहे. बरोबर आहे. आता जेव्हा हे पेंड्युलम चालायला सुरुवात करेल, हे पेंड्युलम परत याच जागेवर कधी येईल सर, 2t टाइम पिरियड नंतर. आणि हे पेंड्युलम तेव्हा कुठं असेल सर, t नंतर हे पेंड्युलम परत इथे येणार आणि परत अजून एका t नंतर हे पेंड्युलम इथेच येणार. म्हणजे 2t टाइम नंतर हे दोन्ही पेंड्युलम सेम पोझिशनला असतील आणि विथ सेम वेलॉसिटी. बरोबर. मग 2t म्हणजे यांनी किती ऑसिलेशन केले असतील, t ला 1 ऑसिलेशन, 2t ला 2 ऑसिलेशन.